तस् भगवतो रहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो रहतो सम्मा सम्बुद्धस्स अहं सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादे साक्षात् भगवतो धम्मो धम्मं नमामि सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि सिद्धासन, सुखासन किंवा पद्मासन जे आसन आपल्याला सोयीचं असेल ते आसन आपण ग्रहण करू शकता. पाठीचा कणा सरळ ठेवा आणि कमठठाण ग्रहण करा. वरच्या ओठांच्या वरती आणि नाकपुड्यांच्या खाली एका बिंदूवरती एकाग्र व्हायचंय. जिथे जीवित रूपाशी नामखंडाचा संयोग होतोय किंवा उद्भव होतोय त्या ठिकाणी एकाग्र व्हायचंय. आणि श्वासाच्या आलंबनानं ती एकाग्रता दृढ करायची आहे. प्रत्येक श्वास येतो कसा आणि जातो कसा, जसा आहे तसा तो पाहायचा आहे. आपल्या या मेडिटेशनच्या ध्यान भावनेसाठी आणि एकूणच धम्मचर्चा आणि धम्म सोहळ्यासाठी आपण सबंध चक्रवाला त्रिदेवतांना निमंत्रित करतो. समंता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता शुद्धमे मुनिराजस्य शृण्वन्तु सुखमुखदम् धम्मश्रवणकालो भदन्ता प्रतिवेदन् धम्मश्रवणकालो भदन्ता पठयति प्रतिवेदन् धम्मश्रवणकालो भदन्ता परित्यधम्मश्रवणकालो भदन्ता. एका कमठठाणावरती एका सूक्ष्म आणि स्मृतिवान, सजग, सावध, प्रतिक्षण सावध, श्वासाच्या आलंबनानं एकाग्रता दृढ करायची आहे. कमठठाण जाणून घ्यायचंय नामखंडाचा उद्भव जीवित रूपातला. संपूर्ण अंतिम घटक पृथ्वी आपो तेजो वायूचा इकाई म्हणजे कलाप, त्या एका न विघटित होणाऱ्या कलापामध्ये सगळ्या विज्ञान, संखार आणि वेदनाचा असणारा उद्भव, हा स्पंद चित्त आणि चेतसिकांचा प्रपंच
त्यातले शोभन चेतसिक अंगीकृत करून प्रसन्नतेनं एका श्वासाच्या अलंबनानं एका स्मृतिमान राहत निवर्णांना झटकत तंद्रा थिनमिद्ध उद्धुच्च विचिकित्सा बाजूला सारून कामभावना द्वेष भावना बाजूला सारून सजग सावध स्मृतिमान श्वासाच्या प्रती सावध येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाच्या प्रती सावध श्वास जसा आहे तसा पाहत उष्ण थंड लघु मोठा जसा आहे तसा पाहत स्मृतिमान सजग सजग सावध 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 एका 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 अनित्य हे सगळं काही अनित्य तर आहे बदलत चाललेला आहे हा नाम रूपाचा असणारा प्रपंच चित्त चेतसिकांची होणारी जाणीव प्रतिक्षण बदलते प्रतिक्षण बदलते उदय आणि वे सुरू आहे प्रकंपन ही प्रकंपन आहे रूपात आणि सगळीकडे प्रकंपन हे प्रकंपन सुरू आहे ही सगळी स्पंदन उदय होत आहेत आणि विलय होतो आहे कोणतं मी म्हणू कोणतं माझं म्हणू माझं नाहीच आहे माझा कंट्रोल नाहीये ते आपोआप बदलत चाललेलं आहे आणि मी भ्रमात आहे की मी माझं म्हणतोय म्हणून अनात्म भाव पुष्ट झाला पाहिजे अरे मी नाहीये माझं नाहीये आणि सतत बदलतंय अनित्य आहे सतत बदलत आहे आणि ते बदलते ते माझ्या पद्धतीनं बदलत नाही म्हणून अनात्म आहे अनित्य आहे माझं नाही म्हणजे अनात्म आहे आणि माझं म्हणतो म्हणून दुःख निर्माण होत आहे म्हणून दुःखबोध पुष्ट झाला पाहिजे अनित्य अनात्म आणि दुःखबोध पुष्ट होणं म्हणजेच चार आर्य सत्यांचं दर्शन घडणं आहे प्रतिक्षण प्रकंपणे प्रकंपन उदय आणि व्यय सतत बदल सूक्ष्मतेनं एकाग्रतेनं जाणायचं आहे जसा आहे तसा जाणायचं आहे मनाची कल्पना करून नाही जाणायचं जसं आहे तसं वास्तव जाणायचं आहे अनित्य हे अनित्य हे अनात्म आणि दुःखबोध पुष्ट करायचं जे अनित्य आहे ते माझं नाहीये माझं म्हटल्यामुळे दुःख होतोय अनित्य हे अनित्य हे अनित्य हे एका सूक्ष्म सजग स्मृतिमान
अनित्य है, सतत बदल होतोय. एकाग्रतेने जाणत आलं पाहिजे. श्वासाच्या आलंबनासोबत एकाग्रता, सूक्ष्म, स्मृतिमान, सजग, सावध, निवरणांना बाजूला झटकून सावध, प्रतिक्षण सावध.
अनित्य हे सतत बदलत तर चाललेलं आहे, सतत बदल होतोय, सतत बदल होतोय. त्याला सजगतेनं पाहता आलं पाहिजे, जाणता आलं पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे. सजग राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. सजगता ही अत्यंत महत्वाची आहे. सप्तभुजंग आपण समजून घेतो आहोत. मेडिटेशन सुरू असतानाच ही सबंध धम्मचर्चा, धम्म सोहळा अनुभवायचा आहे. म्हणजे ती परियक्ती जी आहे होते. परियक्ती चांगली होणं म्हणजे धम्मश्रवण चांगल्या पद्धतीने करणं. धम्मश्रवण चांगल्या पद्धतीने केव्हा होतो? ज्या वेळेला आपण एकाग्र असतो. आपण मेडिटेशन एकाग्रतेने करताना धम्मश्रवण एकाग्रतेने ग्रहण केली तर त्याची पटिपत्ती चांगली होण्यासाठी वेळ लागत नाही. पटिपत्ती चांगली होते म्हणून परियक्ती व्यवस्थित तर पटिपत्ती चांगली. आणि ज्याची पटिपत्ती चांगली म्हणजे विरतीसारखी होती, अंगभूत होऊन जातं ते. ज्याची पटिपत्ती चांगली त्याचं पटिवेधन चांगलं, त्याचं मेडिटेशन खुलतं. आणि ज्याचं मेडिटेशन खुलतं त्याचा प्रज्ञेत विहार होतो. ज्याचा प्रज्ञेत विहार होतो तो निब्बाणाला निश्चित स्पर्श करतो. त्या मार्गावरनं चालत जातो, तो ठामपणानं चालत जातो. त्यामुळे ही धम्मदेसना, हे धम्मश्रवण, हा धम्म सोहळा, ही धम्मचर्चा अतिशय आनंदित होऊन, प्रफुल्लित होऊन, प्रसन्न चेतसिकांच्या पार्श्वभूमीवर सजग, सावध आणि एकाग्रतेनं श्रवण करायची. प्रत्येक वेळेला शुद्ध भावनेनं, श्रद्धायुक्त चित्तानं आपल्या सोबत या सबंध चक्रवालातील, या सबंध ब्रह्मांडातील 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा असलेले देवता देखील आपल्या सोबत असतात. आपण अतिशय सजगतेनं, सावधानतेनं, एकाग्रतेनं आणि श्रद्धायुक्त चित्तानं, प्रसन्नतेनं ही धम्मचर्चा ग्रहण केली पाहिजे. म्हणजे आपला पटिवेधनाकडचा प्रवास अतिशय महत्वपूर्ण, सूक्ष्म आणि फलदायी होत जातो, आनंददायी होत जातो. सप्तभुजंग आपण समजून घेतो आहोत. त्यामुळे सप्तभुजंगाच्या निमित्तानं स्मृती संबोधी अंग आपण समजून घेतलं 3-4 वेळेला. त्यानंतर धम्मविषय भुजंग देखील समजून घेतलं. काल त्या वाकोडेनं पोस्ट उशिराने टाकली घाईघाईनं आणि बेसावध राहून टाकलेली असल्यामुळे धम्मविषय तसाच विषय ठेवलेला आहे. बाकीच्यांनी देखील सजग राहिलं पाहिजे. बाकीच्यांनी देखील सजग राहून
आपण कशा पद्धतीने धम्म श्रवण करतो या बाबतीमध्ये काळजी घेतली पाहिजे. आता सुबोध वाकोडेला माहितीच नव्हतं की उद्या अष्टशिला आहे की नाही. ही ही चुकी असू शकते. म्हणजे आपण सजग नाही आहोत त्या अनुषंगानं अष्टशिल केव्हा आहे, काय आहे वगैरे. त्यामुळे बाकीच्यांनी देखील आधारभूत राहू नये. प्रत्येकानं सजगतेनं धम्मचर्चेची, धम्मश्रवणाची जबाबदारी पेलावी. ते अतिशय कुशल आहे, अतिशय कुशल आहे. वेळेवरती नेमक्या पद्धतीनं दिलेल्या सूचनांच्या प्रमाणे अतिशय सजग राहून ज्यावेळेला आपण मार्गक्रमण करतो त्यावेळेला ते महान फलदायी असतं. अडचणी येतात, व्यस्तता येते, पण त्यामधील आपली सजगता आणि त्या सजगतेमध्ये बिलकुल व्यवस्थित पद्धतीचं होणारं नियोजन हे आपलं गतीचं आणि प्रगतीचं लक्षण आहे. धम्म कार्यामध्ये, धम्मचर्चेमध्ये, धम्म सोहळ्यामध्ये दिसणारे हे सिम्प्टम्स आहेत, हे चिन्ह आहेत, सुचिन्ह आहेत, चांगली चिन्ह आहेत. आपल्याला ते कौशल्याने कसं हे निर्माण झालं पाहिजे. खूप लगेच एकदम होईल असं नाही, पण निर्माण झालंच पाहिजे. आणि नसेल होत तर त्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते प्रयत्न जे आहे ते वीर्य संबोधी अंग ज्यावेळेला विकसित होतं त्या अनुषंगाने आहे. तिसरं संबोधी अंग जे आहे ते वीर्य. आणि वीर्य संबोधी अंगाकडे जाताना पुन्हा मी पार्श्वभूमीच्या अनुषंगानं चालत राहीन. कारण काही दिवस सप्तभुजंगातील हे तिसरं बोधीचं अंग जे आहे यावरती धम्मदेसना, धम्मचर्चा, धम्म सोहळा सुरू राहील. त्यामुळे वीर्य संबोधी अंग सांगताना मी अगदी लवकर घाईघाईने ते संपवणार नाही. उदाहरणासह, स्पष्टीकरणासह, चर्चेनं प्रश्न आल्यानंतर त्यावरची चर्चा असं सगळं करीत जाणार आहोत आपण. 3, 4, 5 वेळ जेवढे लागले तरी तेवढे तरी चालतील. आपल्याला काही घाई नाही. पण व्यवस्थित सखोलतेनं आपण जाणार आहोत आणि सगळं बारकाव्यानं समजून घेणार आहोत. मी वारंवार पार्श्वभूमीतले काही संदर्भ हे वारंवार त्या ठिकाणी सांगणार आहे, कारण ते रोपण करायचं आहे. आपल्याला रोपित करायचे आहे. रोपणवर या शब्दावरून मला आठवलं म्हणून सांगतो. आज पौर्णिमा आहे. पौष पौर्णिमा. पौर्णिमेचं महत्व अत्यंत आहे, महत्वाचं बुद्ध धम्मामध्ये आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आज मी जे ऐकलंय त्या अनुषंगानं अजिंठ्याच्या लेणीचा अभ्यास करण्यासाठी थायलंडचा भिक्खुनी संघ येतो आहे. मला वाटतं विसुती याना असं महाथेरींचं नाव आहे, त्या ज्या प्रमुख आहेत त्या ठिकाणी. त्यामुळे साधारणतः 105 ते 120 पर्यंतच असणारा भिक्खुनी संघ आहे. लेणींचा अभ्यास करण्यासाठी येत आहे. आपल्याला आजूबाजूला संभाजीनगर, औरंगाबाद पासून तर सगळ्या आजूबाजूला असणाऱ्या शहरांपासून खेड्यांपर्यंतच्या असणाऱ्या उपासकांना खूप चांगल्या पद्धतीची लेणींना भेट देणं आणि भिक्खुनी संघाला भेट देणं ही एक चांगली संधी आहे असं मी मानतो. मी स्वतःही आज रजा टाकलेली आहे आणि मी जाणार आहे अजिंठ्याला. हा भिक्खुनी संघ येतोय, त्याच्या दर्शनासाठी जाताना एक चित्तातली भावना आमच्या आली. माझ्यासोबत कैलास असणार आहे, भागवत असणार आहे. तर बा तथागता हे जे भगवान बुद्धांच्या वरचं लेखन केलेलं आहे त्याची साधारणतः 8 पुस्तकं होत आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि अरिहंतीतल्या आवृत्त्या आहेत. त्याच्यावरचे समीक्षा ग्रंथ आहेत. त्याच्यातला इंग्रजीतला जो ग्रंथ आहे, आम्हाला जर वेळ मिळाला, संधी मिळाली तर त्या ठिकाणी भिक्खुनी संघ आणि महाथेरींच्या हस्ते त्याचं प्रकाशन करण्याचा प्रयत्न आहे. पण त्याच्या सोबत म्हणजे मल्टी डायमेन्शनल थिंकिंग, वेगळ्या पद्धतीने एकाच वेळेला वेगळी कार्य करताना
चित्तातला आणखी एक शुद्ध स्वरूपाचा भाव जो आहे, तो अष्टशिलाच्या या ग्रुपमध्ये आणि या वेळेला सांगणं मला महत्वाचं वाटतं आणि ओघामध्ये ते सांगतो आहे मी आपल्याला, की धम्मभूमीचं डेव्हलप आपण करतो आहोत. साधारणतः 3-3.5 एकरच्या आसपास, 3 एकरच्या आसपास आपल्याला जी जमीन धम्मभूमीची प्राप्त होते आहे, त्या मार्गावरती आहे, त्याचा विकास आपण करतोय. तिथं भंतेजी आहेत, तिथं खूप सुंदर सुंदर झाडं लावलेली आहेत आपण. तिथं बोरिंग केलेली आहे. तिथं बुद्ध रूपाचं निर्माण कार्य सुरू करण्याच्या निमित्तानं आखणी केलेली आहे. या धम्मभूमीमध्ये अतिशय मंगलमय वातावरण तयार झालेलं आहे. देवपिंपरी परिसरामध्ये कुंभारसिम आणि सवतखेडा रोडवरती ही धम्मभूमी आहे. त्या धम्मभूमीमध्ये अतिशय सौंदर्यानं नटलेला निसर्ग आणि त्या पद्धतीचे व्हायब्रेशन्स आपल्याला दिसतायत. आज चित्तातला भाव या पद्धतीचा आहे आणि त्याचं नियोजन आम्ही या पद्धतीने केलेलं आहे. आपण सर्वजण श्रद्धावान उपासक आहात म्हणून आपणा समोर मी हे सगळं मोकळेपणानं, शुद्ध चित्तानं, प्रसन्न चेतसिकांनी आपणा समोर मी सांगतोय. आपण ते ग्रहण करावं. मी घेतलेल्या माहितीनुसार अजिंठ्याच्या जवळपासच तिथे भिक्खू संघ देखील थायलंडचा आहे. आणि थायलंडमधील भिक्खू संघाचा निवास त्या ठिकाणी त्यांनी जमीन घेतलेली आहे आणि त्यांनी अतिशय कष्टानं त्या ठिकाणी बोधिवृक्ष जो आहे, बोधगयेचा बोधिवृक्ष, त्याच्या ओरिजिनल बोधिवृक्षाच्या पानांच्या त्या याच्यापासून, बियांपासून, बीजपासून बोधिवृक्ष छोटी छोटी रोपं त्या ठिकाणी तयार केलेली आहेत. आम्ही त्यांना विनंती केली उपासकांच्या माध्यमातून, तर तिथला ओरिजिनल स्वरूपाचा म्हणजे बोधिवृक्षातून त्या बी मधून निर्माण केलेला, तयार केलेला बोधिवृक्ष जो आहे, तो आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे असा शब्द, अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. आणि म्हणून आपण सर्वजण प्रसन्न चित्तानं, मनातल्या मनात किंवा उघडपणानं साधुकार द्या. खूप मंगलमय आणि खूप चांगल्या पद्धतीचं एक कार्य आहे. तो बोधिवृक्ष आपण आज सायंकाळी विनम्रतेनं, श्रद्धायुक्त चित्तानं त्यांच्याकडून ताब्यात घेणार आहोत. आणि त्या बोधिवृक्षाचं रोपण आपण धम्मभूमीमध्ये करणार आहोत. हा अतिशय मंगलमय असणारा प्रसंग असेल. अतिशय महान पुण्य फलदायी असणारा प्रसंग असेल. अतिशय चित्तचेतसिकांना प्रफुल्लित करणारा आणि महान अनेक भावापर्यंतचं पुण्यफल अशा पद्धतीचा प्रसंग असेल असं मी मानतो, असं मला वाटतंय अभ्यासाच्या निमित्तानं. ते पाहण्यासाठी, त्याचा साधुकार देण्यासाठी, त्याच्या उपस्थितीसाठी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी निश्चित प्रयत्न करावा, कारण ते खूप महत्वाचं आहे. असा बोधिवृक्ष ज्या वेळेला धम्मभूमीमध्ये रोपित होईल आणि त्या ठिकाणी राहील, त्यावेळेला मंगलमय वातावरण आणि चैतन्यमय, अतिशय मंगल्याचं महान पुण्य फलदायी केंद्र असणार त्या ठिकाणी असणार आहे. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, माझ्यानंतर तथागतांना पाहणं, दर्शन घेणं, त्याची अनुभूती घेणं, महान पुण्यफल प्राप्त करणं, आनंद, चित्तचेतसिकांचा आनंद आणि त्या माध्यमातून गतिमान होणं, धातू भगवान बुद्धांच्या धातू. भगवान बुद्धांना प्राप्त झालेलं ज्ञान ज्या ठिकाणी आहे, तो बोधिवृक्ष, मूळ बोधिवृक्ष, तो अत्यंत महत्वाचा आहे. त्या बोधिवृक्षाची फांदी श्रीलंकेमध्ये माता अय्याजी महाथेरी आणि तिथे तो अनुराधापूरला बोधिवृक्षाची स्थापना झालेली होती. महेंद्र भंतेजींनी त्या ठिकाणी सबंध बुद्धमय वातावरण तयार केलं होतं. अजूनही श्रीलंकेमध्ये प्रचंड बुद्ध धम्म जो आहे
तो असा फैलावलेला आणि प्रस्थापित झालेला आहे. भगवान बुद्धांच्या नंतर महेंद्र भक्तींच्या बाबतीमध्ये प्रचंड श्रद्धा जी आहे ती श्रीलंकेमध्ये आपल्याला दिसते. आणि मग आपण श्रीलंका आणि या ठिकाणाहून भारतामध्ये देखील आता त्या ठिकाणच्या फांद्या आणि त्या पद्धतीनं बोधिवृक्षाची रूपं जी आहेत ओरिजिनल त्या पद्धतीनं स्थापित करण्याचा प्रयत्न करतो. नागपूरच्या दीक्षाभूमीवरती आहे. आणखी ठिकठिकाणी ते येत आहे. तर बोधिवृक्ष हा अत्यंत महत्वाचा आहे. भगवान बुद्धांची अस्थिधातू. भगवान बुद्धांना जी ज्ञान प्राप्ती झाली तो बोधिवृक्ष. त्याच्या मूल रूपात निर्माण झालेला बोधिवृक्ष. आज आपण त्या पद्धतीचं नियोजन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण सर्वजण यशस्वी होऊयात यासाठी आणि सर्वांच्या फरजाईसाठी ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी धम्मभूमीला यावं 5-5:30 वाजता सायंकाळी. आज पौर्णिमा आहे आणि आज आपलं अष्टशिलही आहे. पौर्णिमाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आपण त्या दृष्टिकोनातनं नियोजन करूयात. अतिशय सन्मानपूर्वक समाधानानं धम्मभूमीला बोधिवृक्षाचं रोपण करूयात, प्रतिष्ठापना करूयात आणि आनंद आणि समाधानाच्या उर्मीनं भरून जाऊयात. कल्याणमय वातावरणानं धम्मभूमी फुलवून आणूया. एक अतिशय महत्वाचा मंगलमय सोहळा, धम्म सोहळा भावना आपल्याला अनुभवता येईल अशा पद्धतीनं आपण नियोजन करूयात. सर्वांच्या चेतसिकांना प्रसन्न होण्यासाठी आणि धम्म सोहळ्यातील प्रचंड आनंद आणि समाधान अनुभवण्यासाठी एक कृतिमान सिद्धता मी आपणासमोर कथन केलेली आहे. आणि धम्म श्रवणातील पर्यत्ती योग्य मार्गाने होण्यासाठीच वीर्य बोधी अंग जे आहे म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने केला जाणारा प्रयत्न. ही पार्श्वभूमी म्हणून मी सांगतोय. वीर्य बोधी अंग समजून घेताना वीर्य संबोधी अंग म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेणं. खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करणं आणि खूप संकल्पपूर्वक प्रयत्न करणं. हा संकल्पपूर्वक केला गेलेला प्रयत्न जो आहे तो वीर्य संबोधी अंग खुलवण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरत जातो. अत्यंत महत्वाचा ठरतो. आणि ज्यामध्ये वीर्य नाहीये, ज्यामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा नाहीये, तिथे बोधीचं अंग जे आहे ते विकसित होणार फुलणार असू शकत नाही. म्हणून वीर्य संबोधंग जे आहे त्याची अनुभूती घेण्यासाठी जे स्थूल मानानं मी उल्लेख करतोय त्यांना काळजीपूर्वक ऐका. हे जे वीर्य संबोधंग जे आहे त्याचा थेट संबंध येतो आर्य अष्टांगिक मार्गातील 6व्या मार्गाशी. कुठे येतो? आर्य अष्टांगिक मार्गातील 6व्या अंगाशी या वीर्य संबोधी अंगाचा संबंध येतो. 6वा मार्ग आहे सम्यक व्यायाम. या सम्यक व्यायामाचे 4 प्रकार पडतात. सम्यक व्यायाम म्हणजे असा व्यायाम की कुशलाची निर्मिती करण्यासाठी सतत सजग राहणं, सतत प्रयत्न करणं. जसं मी म्हणालो की एका सूक्ष्म
सावध, सजग, प्रतिक्षण सावध, पुन्हा पुन्हा प्रयत्न, बिलकुल सूक्ष्मतेनं. तर हा प्रयत्न म्हणजे सम्यक व्यायामाशी पूरक असणारा प्रयत्न आहे. सम्यक व्यायाम म्हणजे कुशलाची निर्मिती करणं. म्हणजे चांगल्याची निर्मिती करणं म्हणजे सम्यक व्यायाम. आणि अकुशलाला बाजूला सारणं म्हणजे सम्यक व्यायाम. वाईटाला बाजूला करणं आणि चांगल्याची निर्मिती करणं. आपल्या चित्तामध्ये जे जे विचार येत आहेत, जे चांगले आहेत, जे मैत्रीच्या तरंगांचे आहेत, जे इतरांच्या कल्याणाचे आहेत, इतरांविषयी प्रेम निर्माण करणारे आहेत, इतरांविषयी करुणा निर्माण करणारे आहेत, इतरांचं भलं करणारे आहेत, आपल्या हातून चांगलं काम करणारे आहेत, द्वेष भावना संपवणारे आहेत, संशय नाहीसे करणारे आहेत, असे जे जे काही चांगले विचार येतात, त्यांचं संवर्धन करणं आणि त्याच्याने प्रसन्न होणं म्हणजे चांगल्याची निर्मिती, चांगल्याचा सांभाळ. म्हणजे जे चांगलं आहे त्याला ओळखणं. पहिल्यानं जे चांगलं आहे त्याला ओळखणं, त्याला विवेकी पद्धतीनं ओळखणं आणि त्याचं संवर्धन करणं. म्हणजे चांगलं म्हणजे त्याला सांभाळलं पाहिजे चांगल्याला. आणि अकुशलाला थांबवणं आणि जे वाईट आहे त्याला बाजूला करणं. त्याला म्हणणं, "नको तू, येऊ नको माझ्याकडे." काम वासनेचा विचार आहे, घाणेरड्या-घाणेरड्या पद्धतीचे विचार येत आहेत, त्याला बाजूला करायचं. द्वेषाचे विचार येत आहेत, "यू करू, तू करू, याला मारू, त्याला करू, हे करू, ते करू, सूड घेऊ, त्याला हे करू, शिव्या देऊ, हे करू, ते करू." असं येतंय. ते बाजूला झटकायचंय. घाणेरडं आहे ते. चांगलं नाहीये. चांगलं काम कुठेतरी चाललेलं आहे, त्याला बिघडवता कसं येईल? अशा कोणाच्या डोक्यात काय विचार येईल सांगता येत नाही आपल्याला. ते अडथळा कसा आणता येईल? कशा पद्धतीनं चांगल्या कामांमध्ये आपल्याला हे करता येईल? होणारं चांगलं काम कुठं बिघडवता येईल एखाद्याचं? असं काही घडतं आणि हे खूप अकुशल असतं. खूप वाईट विपाक जो असतो त्याचा कर्मफळाचा, तो खूप विचित्र असतो तो. त्यामुळे जे जे काही वाईट करण्याच्या भावना येतात, वाईट विचार येतात, द्वेषाचे विचार येतात, त्यांना बाजूला झटकणं. जे जे घाणेरडं आहे त्याला बाजूला झटकणं. थिनमिद्द बाजूला झटकणं. आळस बाजूला झटकणं. वीर्यसंबोधा संघासाठी खूप महत्वाचं आहे. मनाचाही आळस असतो आणि शरीराचा आळस असतो. जाऊ द्या काय करू? झोपून-झोपून ऐकू. कोण पाहतंय आपल्याला इकडे, सर तिकडे बोलत असतील. आपण कुठे व्हिडिओ ऑन केलेला आहे. बसायचंय. मांडी घालून बसायचंय. शक्यतो पाठीच्या कानात ताट ठेवायचा आहे. थोडीशी कळ आली की थोडंसं असं चाळून घ्यायचं, पण एकाग्रतेनं ऐकायचंय. जर का त्या ठिकाणी आळस केला, जर का कोण पाहतंय आपल्याला असं चित्तात केलं, तर आपण अकुशलाकडे चाललेलो आहोत लक्षात ठेवा. हां, कोणाला समजतं तिकडे. असं काही केलं, की त्याला हिरी, हे लज्जा आणि निर्लज्जपणा हे चेतसिकातलं अंग आहे ते. आपण दुसऱ्याला काय समजावतो नाही, आपल्यालाच पहिल्यांदा समजलं पाहिजे, की आपलं काय होतंय. म्हणजे निगरगट्टपणा, निर्लज्जपणा आणि लज्जा. तर लज्जा ही असली पाहिजे. लज्जा असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. वाईट करण्यासाठी वाईट विचार ज्यावेळेला येतात, वाईट पद्धतीचे ज्यावेळेला घडतं, त्यावेळेला लाज वाटली पाहिजे त्याशी आपण संबंधित असलो तर. आपलीच आपल्याला वाटली पाहिजे ती. बुद्धिझममध्ये हे खूप महत्वाचं आहे. चेतसिकांमधला प्रकार आहे तो. मी मागे वाचून दाखवलं होतं. आणखी तुम्हाला त्यावरती वाटल्यास सांगेन मी. मी आजच विचार करत होतो. पुन्हा चेतसिकांच्या वरती फोकस टाकायचा. कारण वीर्याच्या अंगाने आपण जातो ना, खोलामध्ये जातो. वीर्य संबोधी अंग घेऊन आपण खोलात जातो आहोत. त्यामुळे त्या चेतसिकांवरती पुन्हा एकदा प्रकाश टाकायचा. कारण चेतसिक कोणते उभे करायचे चांगले, कुशल कोणते उभे करायचे, या अनुषंगाने आपण विचार करणार आहोत. त्यामुळे कुशल कोणते उभे करायचे आणि अकुशलाला कसं झटकायचं हे आपण हा व्यायाम आहे ना. आणि तो वीर्याशी संबंधित आहे. वीर्य संबोधी अंगाशी संबंधित आहे. सप्तभुज अंगातील वीर्य संबोधी अंगाशी संबंधित आहे. त्यामुळे जे आहे ते समजून घेणार आहोत. बारकाव्यानं सगळं पाहणार आहोत. बारकाव्यानं सगळं समजून घेणार आहोत. आणि मी जे सगळं सांगतोय ते बारकाव्यानं समजून घ्या. नाही समजलं तर प्रश्न विचारा. एकदा नाही समजलं, दोनदा विचारा, दोनदा नाही समजलं, तीनदा, चारदा, कितीही वेळेला विचारा. मला
काही वाटणार नाही. प्रश्न विचारणारी माणसं मला आवडतात. प्रश्न विचारणारे उपासक, साधक आणि माझे विद्यार्थी पी-एच-डी करणारेही आवडतात. पण ज्यांना प्रश्नच विचारता येत नाही. माझा अभ्यास मला असं सांगतो, ज्यांना प्रश्नच विचारता येत नाही, ते बेसावध असतात, ते एकाग्र नसतात, ते योग्य मार्गावरती नसतात, ते गोंधळलेले असतात. म्हणून प्रश्न विचारणारा माणूस मठ्ठ नसतो. प्रश्न विचारणारा हा चिकित्सक असतो. तो मार्ग धुंडाळण्याचा प्रयत्न करतो. तो पुन्हा पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्थित स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो. प्रश्न निर्माण न होणं हा प्रॉब्लेम आहे. लक्षात ठेवा. प्रश्न असणं म्हणजे गतीसाठीचं सूचक आहे ते. त्यामुळे आपण एकाग्र असलो, आपण सावध असलो, आपल्याला चांगलं काम करायचंय, आपल्याला चांगलं तर प्रश्न निर्माण होतील. अरे, हे कसं करायचं? ते कसं करायचं? असे प्रश्न निर्माण होतात. जे बिलकुल मेट के ऊपर पेट आणि ऐसे जे सेट सोते है, मेट के ऊपर पेट, मेट माहिती का? मेट मेट म्हणजे गुडघा. हा गुडघा लोक कसं करतात? असं लोळतात, एक तर डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला, एका बाजूला वळतात. एक कानी आपण असं त्याला म्हणतो. एका कानीवर झोपला असं म्हणतो आपण. आणि असं एका बाजूला वळून काय करतात? एक तर डावा गुडघा किंवा उजवा गुडघा असा वरती घेतात आणि त्या डाव्या गुडघ्याला, उजव्या गुडघ्याला मस्तपैकी आपलं बेंबाट पोट जे आहे ते तिथे टेकतात आणि मस्तपैकी घोरतात आणि असं जे सेट सेट म्हणजे अय्याशी पद्धतीनं, अय्याशी पद्धत ही म्हण सांगतोय बरं का मी. मी ही म्हण सांगतोय. तुम्हाला वाटत असेल मधून-मधून सर काय विनोद करतात. पण ते आवश्यक आहे म्हणून हा विनोद आवश्यकच आहे, असं मला सांगायचं आहे आणि तो बहुतेकांना लागू होतो. तो कुणाकुणाला लागू होतो याची नावं काही मला विचारायची नाहीयेत. पण मला सांगावसं वाटलं म्हणून मी सांगतोय. आणि ते आवश्यक आहे. कारण तसं करणारी माणसं सम्यक व्यायामाकडे येऊ शकत नाही. तसं करणारी माणसं वीर्य संबोधन हेच करू शकणार नाही. मग हे हे जे सगळं सांगितलं तर तो प्रॉब्लेमच आहे ना त्यांच्यासाठी. त्यांना प्रश्नही निर्माण होऊ शकत नाही. म्हणून त्या अनुषंगाने सजग राहायचं आहे. जो मेट के ऊपर पेट रख के सोता है ऐसा जो सेठ, तो गतिमान होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे एका कानेवरती होऊन असा मस्तपैकी एक पाय असा दुमडून घेतात. बरेचसे लोक मी कोणाचं नाव घेऊन बोलत नाही. बरेचसे लोक एक पाय असा दुमडून घेतात आणि त्याच्यावरती मस्तपैकी आपलं पोट टिकून मस्तपैकी घोरतात आणि त्याला सुख मानतात. अशी लोक आंधळेपणानं, निद्रेनं अकुशलाकडे सरकतात. कारण त्यांचा प्रयत्न नसतो. म्हणजे झोपायच्या वेळेला खूप झोप लागते आहे त्या आणि शरीराची आवश्यकता आहे त्यावेळेला झोपा. ज्याला जसं झोपायचं झोपा. ते पेटवरती मोईट असो, काही असो. पण एकदाची की झोप झाली, की आपला प्रयत्न जो आहे, तो मात्र व्यवस्थित असला पाहिजे. आपण सावध झालं पाहिजे. आणि जो सावध होतो तो व्यवस्थित पद्धतीने सम्यक व्यायाम करतो. सम्यक व्यायाम म्हणजे चांगल्याची निर्मिती आणि त्याला सांभाळणं. वाईटाला बाजूला सारणं आणि त्याला मारून टाकणं. मारून टाकणं असा शब्दप्रयोग करतो मी. कुणाला मारणं? तर वाईटाला. वाईट क्रिया, वाईट विचार, वाईट चेतसिक त्याला निर्दालन करणं. मारणं हा शब्दप्रयोग मी मराठीतला केला. त्याला शब्द आहे निर्दालन करणं. निर्दालन करणं म्हणजे समाप्त करणं. समाप्त करणं. कुणाला समाप्त करणं नाही तर चांगल्याला समाप्त कराल. चांगलं लोक चांगल्याला म्हणजे वाईटाला निर्दालन करण्यास सोडून देतात आणि चांगल्याचं निर्दालन करतात. निर्दालन कोणाचं करायचंय? वाईट विचारांचं, द्वेषाच्या विचारांचं, कामभावनाच्या घाणेरड्या वासनेच्या विचारांचं निर्दालन करायचंय. त्याला समा कठोरपणे त्याला मारायचं. त्याला तुम्ही कसं मारायचं? ते संकल्पपूर्वक मनानं ठरवायचं आहे. माझं चित्त आणि चित्तसिद्धी असेल, ते प्रसन्नतेकडे असेल, कुशलतेकडे असेल आणि हा व्यायाम सतत करायचा आहे. जसा एखादा पैलवान दंड बैठका मारतो आणि आपल्या शरीराच्या बेडक्याने हे फुगवतो, तशा पद्धतीनं आपलं मन जे आहे ना, ते असं बिलकुल असं पुष्ट झालं पाहिजे. पुष्ट, धाष्ट, पुष्ट, कमकुवत नको.
एखाद्यानं अष्टशील धारण केलेलं असतं आणि त्याला लगेच 12-1 वाजता 1-2 वाजता अशी कोणीतरी जिलेबी दाखवली, की लगेच त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. तो म्हणतो, "हे खाऊन घेतो." कोण पाहतं? अरे, म्हणजे एक उदाहरण सांगतोय हां, सांगतोय. असं काही-काही कोणाला लगेच एखादं दृश्य दिसलं, काहीतरी डोळ्यांना दिसलं, तर तो तिकडे लगेच कोणाला वाटलं, अरे एखादं गाणं छान लागलेलं, तर त्या गाण्यामध्ये रमून जातो आणि अष्टशील असतं त्याचं. आता म्हणतो, "जाऊ द्या, कोण पाहतं? कोणाला माहिती? कोणी पाहिलेलं आहे?" अरे तूच पहा तुला. तुझं चित्त तुला सांगणार आहे, की तू काय करतोयस ते त्या ठिकाणी. त्यामुळे सजग, सावध, सम्यक व्यायाम, वीर्य संबोधी अंगाच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा आहे. अत्यंत महत्वाचा आहे. यावरती सुद्धा मी अधिक प्रकाश टाकणार आहे, पण सुरुवातीला तुम्हाला इथपर्यंत सांगितलेलं आहे. प्रश्न उत्तरांना वेळ ठेवणार आहोत आणि या अनुषंगाने तुम्हाला आणखी मी पुढचं जे सांगतो आहे ते महत्वाचं घ्या लक्षात, की 37 बोधिपक्ष धम्म जे सांगितलेले 37 बोधिपक्ष धम्म म्हणजे जसा वीर्य संबोधी अंगाचा संबंध सम्यक आर्य अष्टांगिक मार्गातल्या 6व्या मार्गाशी म्हणजे सम्यक व्यायामाशी येतो, तसाच त्याचा संबंध कुठे जातो? 4 सम्यक प्रधानकडे जातो. बघा, म्हणजे 4 सम्यक प्रधान माहिती असणं गरजेचं आहे की नाही आपल्याला? 37 बोधिपक्ष धम्मातील हे 4 सम्यक प्रधान जे आहेत ते आपल्याला संबोधी वीर्य संबोधी अंग विकसित करण्यासाठी अत्यंत महत्वाचे 4 सम्यक प्रधान काय त्यांची नावं ऐकून घ्या. एक आहे संवर प्रधान, दुसरा आहे प्रहान प्रधान, तिसरा आहे भावना प्रधान आणि चौथा आहे अनुरक्षण प्रधान. म्हणजे आपल्याला वीर्य संबोधी अंग पुष्ट करण्यासाठी ज्यावेळेला प्रयत्न करायचा आहे त्यावेळेला आर्य अष्टांगिक मार्गातला 6वा मार्ग महत्वाचा आहे तो म्हणजे सम्यक व्यायामाचा आणि सम्यक व्यायामामध्ये 4 प्रकार येतात. बरोबर? त्यानंतर बोधिपक्ष धम्म जे आहे ना, हे 37 आहे 37 मागे सांगितलेत मी. पुन्हा एकदा रिपीट करेन वाटल्यास. 37 मध्ये किंवा समजून घ्या चला. कोणते आहेत? तर ते 4 स्मृती प्रधान, 4 सम्यक प्रधान, 4 रिद्धिपाद, 5 इंद्रिय, 5 बल, 7 बोधांग आणि आर्य अष्टांगिक मार्ग असे आहेत 37. असे आहेत 37. याच्यातला सप्तबोधांग जो आहे त्याच्यातला वीर्य संबोधी अंग पुष्ट करण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने विकसित करण्यासाठी आपल्याला मेडिटेशनच्या माध्यमातून आपल्याला 4 सम्यक प्रधान जे आहेत 37 बोधिपक्ष अंग याच्यातले धम्मातील हे 4 सम्यक प्रधान आपल्याला व्यवस्थित समजले पाहिजे. म्हणजे संवर प्रधान, प्रहाण प्रधान, भावना प्रधान आणि अनुरक्षण प्रधान. याच्यासह 37 बोधिपक्ष धम्मातील 4 रिद्धिपाद जे आहेत, ते 4 रिद्धिपाद देखील आपल्याला समजले पाहिजेत आणि त्याची चांगली भावना आपल्याला करता आली पाहिजे 4 रिद्धिपादांची. 4 रिद्धिपाद कोणते आहे? छंद, वीर्य, चित्त आणि मीमांसा हे 4 रिद्धिपाद आहेत. म्हणजे आपल्याला वीर्यबोधी अंग सप्तबोधंगातील वीर्य हे तिसरं जे आहे 7 जे आहेत 7तलं हे तिसरं जे आहे वीर्य संबोधी अंग. पहिल्यांदा आपण शिकलो स्मृती संबोधी अंग, त्यानंतर आता कालपर्यंत म्हणजे मागच्या याच्यापर्यंत शिकलो धम्मविचय संबोधी अंग आणि आता आपण समजून घेणार आहोत वीर्य संबोधी अंग. हे वीर्य संबोधी अंग समजून घेण्यासाठी सम्यक व्यायाम आर्य अष्टांगिक मार्गातला, त्यानंतर 4 संवर प्रधान आणि 4 रिद्धिपाद या अंगाने आपण ज्या वेळेला 37 बोधिपक्षातील धम्मातील हे 2 आणि आर्य अष्टांगिक मार्गातील समजून घेतला तर आपल्याला वीर्य संबोधी अंग जे आहे ते चांगल्या पद्धतीनं गतिमान करता येतं, पुष्ट करता येतं, समजून घेता येतं आणि सप्तभुजंगातील आपला प्रवास जो आहे तो अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं होत जातो. हे पार्श्वभूमी म्हणून म्हणजे अजून मला चेतसिकांना पण अधिक सखोल सांगायचं पण चेतसिकांना सांगण्याचा प्रयत्न केला पुन्हा अर्धा तास जाईल आणि मग प्रश्न उत्तरांना वेळच राहणार नाही. कारण मग आपल्याला नंतर मंगलमैत्री पण करायची. एक 10-15 मिनिटं तुमच्या प्रश्न उत्तरांसाठी मी देणार आहे. 12 ते 15 मिनिटं प्रश्न उत्तरांसाठी. त्यानंतर मंगलमैत्री आणि आपण हे करणार आहोत. आणि छान पद्धतीनं सगळेजण प्रयत्न करा. आपण लेणीला आज जाण्याचा प्रयत्न करू. त्या ठिकाणी भिकुणी संघ जो येतो आहे, थायलंडचा भिकुणी संघ तो खूप महत्वाचा आहे. त्यांचं दर्शन होणं, त्यांचा सहवास आपल्याला लाभणं, आशीर्वाद लाभणं आपल्याला
खूप महत्वाचा आहे. आणि आपण वृक्ष जो आहे तोही धम्मभूमीला त्याचं रोपण करणार आहोत. प्रसन्न चित्तानं, शुद्ध भूमिकेनं, आनंदानं, मांगल्यानं त्याच्यासाठी त्या ठिकाणी साधुकार देता आले आपल्याला. साधुवाद तो सुद्धा खूप कल्याणमयी असतो, खूप महत्वाचा असतो, खूप पुण्यफलदायी असतो. या ज्या काही गोष्टी असतात या महत्वाच्या असतात आणि त्या आपल्या संबंध कर्म विपाकाच्या अनुषंगानं महान फलदायी असतात. मेडिटेशन खुलण्याच्या अनुषंगानं खूप चांगल्या पद्धतीनं तास 2 तास यासाठीच मेडिटेशन एकाग्रतेनं फुलण्यासाठी हे असं बळ जे आहे ते प्रचंड मिळत जातं. धम्म कार्यामध्ये आपण जो प्रवास करतो, खूप चांगल्या भिक्खूंच्या भिक्खू संघाच्या सहवासात येतो आणि चांगलं चांगलं करत जातो. कधी दान भावनेनं करत जातो, कधी श्रमाच्या अनुषंगानं, कधी धम्माच्या अनुषंगानं, कधी धम्मचर्चेच्या अनुषंगानं, कधी धम्म सोहळ्याच्या अनुषंगानं, कधी अष्टशील संवर्धनाच्या अनुषंगानं. हे सगळं जे काही आहे हे महान पुण्य फलदायी आहे. या सगळ्यांचं संवर्धन करत चालायचं आहे, याला वाढवत चालायचं आहे. प्रचंड पुण्य साठा जो आहे, पुण्याची बँक जी आहे ती प्रचंड अशी भरभरून आपल्याला निर्माण करता आली पाहिजे, वाढवता आली पाहिजे, वाढवता आली पाहिजे आणि ते पुण्य वाटताही आलं पाहिजे. कारण पुण्य वाटलं की ते पुन्हा वाढतं, पुन्हा वाढतं. त्यामुळे तसा सगळा आनंद जो आहे तो आपण घेऊया. बोधिवृक्षाच्या रोपणाच्या निमित्तानं ज्यांना ज्यांना शक्य आहे किंवा शक्य करावंच, खूप चांगल्या पद्धतीचा भाग असतो तो. तर त्या पद्धतीने आपण नियोजन करा आणि जे काही चित्तातले प्रश्न असतील वीर्य संबोधी अंगाच्या अनुषंगानं त्या प्रश्नांना आपण मोकळेपणानं विचारू शकतात. त्यासाठी हे सेशन जे आहे मी 12 ते 15 मिनिटं आपणाला खुलं करतो आहे. माझं चार्जिंग थोडंसं डिम व्हायला येणार आहे. पण एखाद्या वेळेस एक 15-20 सेकंदासाठी मी आता थोडंसं हे होईल. पण आपण प्रश्न विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊन नंतर मग आपण मंगल मैत्रीकडे जाणार आहोत. ठीक आहे. प्रश्न हा चला विचारा प्रश्न. कोणी विचारला का? शंका आहेत की नाही आहेत की सगळं समजून घेतलेलं आहे. 4 संवर प्रधान का आहे, 4 रिद्धिपाद का आहे, 4 सम्यक व्यायाम कशा पद्धतीचा असतो आणि बोधी अंग कसं आहे हे सगळं सगळ्यांना कल्पना येऊन गेली आहे. अशा पद्धतीनं काही झालेलं आहे काय? पहिला भाग आपण वीर्य संबोधी अंगाच्या अनुषंगानं या ठिकाणी सांगितलेलं आहे. सगळेजण जोडलेले आहेत का? काहींनी झोपेचा प्रयत्न केलेला आहे. एक लक्षात ठेवायचं की ज्याही वेळेला आपण अष्टशिलाच्या निमित्तानं मेडिटेशनच्या माध्यमातून जोडले गेलेलो असतो आणि एकदा आपण मेडिटेशनच्या अनुषंगानं पोझिशन घेतली, सिटिंग पोझिशन बसण्याची, की कधीही आपण म्हणजे लोळताना ऐकू किंवा मग इकडे हे ते कामं करत
हे करू नियोजन असं शक्यतो करू नये. कारण मग त्याच्याने कसं होतं, की ती एक उथळ स्वरूपाची सवय लागत जाते. मेडिटेशन त्याच्यातनं खुलत नाही. गांभीर्य ठेवलं पाहिजे. म्हणजे काही लोक समजा लोळून किंवा झोपून ऐकत असतील किंवा पाहत असतील. म्हणजे कुणी एखादा आजारी असेल एखाद्या दिवशी, तर मग त्या दिवशी काही प्रॉब्लेम असतील समजा, तर प्रॉब्लेम असेल तर त्याला थोडंसं हे करता येईल. पण शक्यतो मेडिटेशनच्या असणाऱ्या पोझिशनमध्येच म्हणजे बैठक अवस्थेमध्येच थोडंसं पायाला मुंग्याचं तर थोडंसं चाळून घ्यायचं किंवा पाठीला हे वाटलं थोडंसं हे होऊन घ्यायचं. पण बसलेल्या अवस्थेमध्येच सगळं जे काही आहे धम्मश्रवण केला पाहिजे आणि तो गांभीर्याने केला पाहिजे आणि तो प्रयत्न सातत्याने केला पाहिजे आपण. म्हणजे हळू आपण पुढे सरकतो. अन्यथा मग पुढे सरकणं होत नाही. चला पुन्हा प्रश्न विचारण्यासाठी वेळ देतो. 2 मिनिटं वेळ देतोय मी. मेडिटेशनमध्येच राहाल आणि 2 मिनिटं वेळ देतोय. 2 मिनिटानंतर प्रश्न जर नसतील, तर मग आपण मंगल मैत्रीकडे सरकणार आहोत. प्रश्न विचारा. नवोदय जैन सर. हा नमोबोधाय जय भीम शालिको. वीर्य बोधांग जे आहे ते कुठल्या आहारावर उभं असतं असं आहाराच्या बाबतीत आपल्या सूरदास सरांनी कल्पना दिली होती मागे हं. त्याच्याविषयी. आहार म्हणून तुम्हाला जे म्हणायचं आहे त्या अनुषंगानं म्हणजे आहार शब्दप्रयोग त्याला करावी किंवा न करावा हा खरं तर तो वैयक्तिक प्रश्न वैयक्तिक मुद्दा तो ठरेल. पण तो त्याचा जो आहार आहे तो म्हणजे संकल्पने अधिष्ठान. म्हणजे त्या अनुषंगानं जरी तुम्ही म्हटलात, की वीर्य भोजंग हे पुष्ट होण्यासाठी त्याचा स्रोत काय? आता तुम्ही त्याला आहार शब्द प्रयोग करू शकतात किंवा स्रोत म्हणजे त्याला मिळणारं खाद्य हे किंवा त्याला बळकट करणारी बाजू किंवा त्याच्यासाठीचा असणारा प्रवाह असं आपण त्या अनुषंगानं म्हणूया. तुम्ही तो आहार शब्द प्रयोग केलेला आहे. तर त्याच्यासाठी मनाचा म्हणजे चित्ताचा असणारा दृढ संकल्प आणि त्याला दुसरा शब्द प्रयोग मेडिटेशनच्याच अनुषंगानं पुन्हा आहे. तो म्हणजे अधिष्ठान. आर्य अष्टांगिक मार्गातनं सम्यक संकल्प हा जो भाग आहे, तो देखील वीर्य बोधांगाचा एक महत्वपूर्ण तुमच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर तो आहार ठरू शकतो, की जे योग्य आहे, जे विवेकी आहे, त्यासाठी दृढ भावना करणं म्हणजे मनाची दृढ भावना करणं. एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची आहे, तर त्यासाठी जीवतोड मेहनत करणं, जीवतोड असं ज्याला आपण आपल्या बोली भाषेमध्ये जे म्हणतो, जीवतोड मेहनत करणं, कष्ट करणं, की हे आपल्याला करायचंच आहे. बस मग त्याच्यासाठी खूप प्रयत्न करणं. संकल्प, संकल्प करणं. म्हणजे उदाहरण देताना मी पुन्हा आणखी या पद्धतीनं सांगेन, की ज्या दिवशी भगवान बुद्धांना बोधिज्ञान प्राप्त झालं, त्या त्याच्या अगोदरच्या ज्या क्रिया आहेत भगवान बुद्धांच्या, की ती सुजाताच्या हातातली थाळी जी आहे, ती त्यांनी घेतली आणि निरंजना नदीच्या काठी जाऊन त्यांनी संकल्पपूर्वक त्या थाळीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं फेकलं. हा जो संकल्प आहे, ही जी भावना आहे, त्या थाळीकडे पाहताना, ती हातात घेताना सुवर्ण थाळी, ही प्रत्येक बुद्धांची खरं तर धर्मता आहे. पण त्या पद्धतीचा असणारा जो संकल्प आणि मला जर बोधी ज्ञान प्राप्त होणार असेल, तर ही थाळी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जात राहील. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जात राहील. अशा पद्धतीनं चित्तातला विचार दृढ पद्धतीनं बोलणं आणि ठामपणानं पावलं टाकत त्या ठिकाणी बोधिवृक्षाकडे येणं. त्या बोधिवृक्षाच्या खाली आल्यानंतर ज्यावेळेला त्यांनी बघितलं, की कोणत्या बाजूला पाऊल टाकावं, तर ती धरणी जी होती, सबंध धरणी, ज्या दिशेला पाऊल टाकलं भगवान बुद्धांनी, त्या बाजूला ती धरणी अशी झुकल्यासारखी होत होती. झुकल्यासारखी होत होती. डाव्या बाजूला टाकलं,
दक्षिणेची बाजू उत्तरेची बाजू झुकल्यासारखं होत होती. उजव्या बाजूला टाकलं की त्या पद्धतीनं, पश्चिमेला टाकलं की त्या पद्धतीनं धरित्री जी होती पृथ्वी ती झुकल्यासारखी होत होती. म्हणजे हे सिम्पटम्स दिसत जातात. ज्यावेळेला दृढ संकल्प केले जातात त्यावेळेला सिम्पटम्स दिसत जातात. हे चिन्ह दिसत जातात आणि ते समजत जातं, ते जाणवत जातं आणि त्यावेळेला पुन्हा संकल्प केला बोधी संकल्प केला आणि त्या ठिकाणी जे पद्मासन घातलं आणि मग म्हटलं की आता सबंध शरीरातल्या नसा सुकून जाऊ देत, रक्त सुकून जाऊ देत, काही होऊ देत, काहीही घडू देत, आता बोधित ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय उठायचंच नाहीये मला. पूर्ण ज्ञान झाल्यानंतरच माझा तो विचार असेल. हा संकल्प, हे अधिष्ठान, हे वीर्य बोधी अंगाचा स्रोत आहे, स्रोत प्रवाह आहे. वीर्य बोधी अंगाला पुष्ट करणारा अतिशय प्रवाह आहे. तो सम्यक संकल्प, दृढ संकल्प आणि अधिष्ठान या शब्दांनी प्रवाहित होतो, प्रवास करणारा ठरतो. शालिक भाऊ. धन्यवाद सर. म्हणजे आरंभ करणे, सुरुवात करणे आणि त्या सुरुवातीला निरंतर त्या सुरुवातीचा निरंतर प्रयास करत राहणे. आणि दृढ संकल्पपूर्वक प्रयत्न करणे. हो. निरंतर करणे पण दृढ संकल्प ठामपणानं आता काही घडू दे, धन्यवाद. आता मी हे करणार म्हणजे करणार आणि करायचंच मला, असं जे ठरवलं जातं त्यावेळेला तो दृढ संकल्प असतो आणि तो वीर्य संबोधनाच्या अनुषंगानं एक महत्वाचा स्रोत ठरतो किंवा तुमच्या शब्दामध्ये तो आहार ठरतो असं आपल्याला म्हणता येईल. मी 1 घंट्याचा जर का संकल्प केला तर वीर्यपूर्वक हा 1 घंट्याचा संकल्प मी धर्मविषयामध्ये मोडला जातो. म्हणजे हा माझा 1 घंट्याचा संकल्प मी पूर्ण करणार आणि त्याच्यासाठी काही किती अडथळे आले तरी मी तो पूर्ण करणार. म्हणजे वीर्यबोधांग आपला 1 घंट्याचा, 10 मिनिटाचा, 15 मिनिटाचा, तुम्ही 1 घंट्याचा. बरोबर बरोबर. तुम्ही आता बेसिकली निरीक्षणातलं मांडणी करता आहात की जे तुमच्यासह प्रत्येक व्यक्तीसाठीच ते महत्वाचं असतं. जसं एखादा व्यक्ती असं पाहतो की बाबा मी मेडिटेशनला बसतो पण माझं मेडिटेशन 10 मिनिटाच्या वरती जात नाही. मी तर मेडिटेशनला बसते किंवा मी तर 15 मिनिटाच्या वरती नाही करू शकत. काही ज्या शंका येतात ज्याला विचिकित्सा म्हणतात. मग हे काय होतच का नाही, हे कोणाला होतं, मग आपल्याला होईल की नाही, असं सगळं जे काही होतं. पण या सगळ्यांच्या मध्ये एक विधायक चांगला विचार करून, विवेकी विचार करून, बघा मी हे सांगतोय त्याला योनिसो मनसिकार म्हटलं जातं. त्या योनिसी मनसिकारानं अतिशय ठामपणानं संकल्प करून ज्या वेळेला एखादी व्यक्ती ठरवते की आता तिकडे काही होऊ दे, ते विचार कोणते येवोत की नको येवोत, मला मात्र चांगल्या पद्धतीने प्रयत्न करायचा आहे. आता मध्ये मध्ये फिल्ममध्ये येईल काही, ते काय हो की नको पण मी मात्र 1 तास 1 तास बसणार म्हणजे बसणारच. असं जे केलं जातं ते वीर्य संबोधी अंगाचा आहार होतो असं म्हणायला हरकत नाही. कारण आता तुम्हाला सांगतो याच्यातला अनुभवाच्याही अनुषंगाने मी सांगेन की ज्या वेळेला तुम्ही असं ठामपणानं बसतात आणि तुम्ही 1 तासाची बैठक हे करायला लागतात किंवा 1.25 तासाची, 1.5 तासाची, 2 तासाची असं बैठक ठरवायला लागतात, तर तुमचं कदाचित त्यावेळेच्या बैठकीमध्ये मेडिटेशन खूप जास्त खुललेलं नसेल, पण त्यानंतरच्या होणाऱ्या बैठकीमध्ये 1 दिवसानंतर, 2 दिवसानंतर, 3 दिवसानंतर तुमचं मेडिटेशन खुलायला लागतं आणि अधिक आपल्याला सगळ्यांना जाणवायला लागतं की अरे ही गतिमानता आहे, अरे हे जबरदस्त आहे. हे निश्चित समजायला लागतं आणि ते सगळं जे काही आहे ते अधिष्ठानामुळे होतं आणि अधिष्ठानच वीर्यसंबोधी अंगाचा खूप महत्वाचा स्रोत आहे, बळ आहे, खाद्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे ज्यांना ज्यांना 10 मिनिटं 15 मिनिटं असं वाटतं त्यांनी आपल्याला स्वतःच्या चित्ताला आदेश द्यायचा आहे की आपण जर 15 मिनिटं करत असू तर अर्धा तासाची बैठक आपण करावी. ज्यांनी अर्धा तास त्यांनी असा विचार करायचा चित्तामध्ये की आपण 1 तास
1 तास वाऱ्याने 1.25 तास, 1.5 तास रोज तर झालंच पाहिजे आपलं. या पद्धतीनं हे केलं, की मग आपल्याला पुन्हा त्या याच्यामध्ये समजतं आणि मग त्याच्यातले येणारे अडथळे जर आपल्याला द्वेषाचं जर जास्त जाणवत असतील, तर मंगल मैत्री किंवा मैत्री भावना ही खूप महत्वाची आहे. मैत्री भावनेचा विचार हा अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी आहे आपल्या सगळ्यांना. समारोपाकडे जाऊया आपण मंगल मैत्री घेऊया. यानी ध भूतानी समागतानि ब्रह्मवाया निवन्तरिके तथागता देवमनुष्यपूजितं बुद्धं नमसा सुथितु यानि भूतानि समागतानि ब्रह्माणि वायानि अन्तरिक्षे तथागता देवमनुष्यपूजितं धम्मं सुथितु यानि भूतानि समागतानि ब्रह्माणि वायानि अन्तरिक्षे तथागता देवमनुष्यपूजितं संघं नमसा सुधितु मेरे जिद पुण्य में भाग सभी गहो मेरे सुख में शांति में लाभ सभी को जैसे मेरे दुख कटे सबके दुख कट जाए जैसे मेरी आसक्ति मोह छूटे सबके छूट जाए दूर हो ये दुर्भावना मुझसे द्वेष सब दूर मंगल मैत्री प्रभा जगी प्यार भरे भरपूर मैं करता सबको क्षमा करिए सभी मुझको मेरे तो सभी स्वजन है आप्त है मित्र है बैरी दिखे न कोई मंगल मंगल सबका मंगल सबका मंगल हो रे कण कण मंगल क्षण क्षण मंगल मन मन मंगली हो रे मन जन मंगल जन मन मंगल जन मन मंगली हो रे इस धरती पर शुद्ध धर्म की अमृत वर्षा मंगल वर्षा मंगल अमृत वर्षा हो रे जो भी तपे से तपोभूमि पर मुक्त दुखों से हो रे मंगल मंगल सबका मंगली
होय रे याद कर सम्यक संबुद्धो की पचिक बुद्धो की अरहंत सतो की बोधिसत्वो की निर्वाण सत्वो की करुणा मैत्री अपार सभी प्राणियों पर बहे बहे शुद्ध धर्म की धार होए दुखों से पार खुले मुक्ति के द्वार दुखी देख करुणा जगे सुखी देख मुदिता जगे विषम स्थिति में समता जगे सभी के प्रति मैत्री जगे ऐसा ब्रह्म विहार तेरा मंगली तेरा मंगली तेरा मंगली होय रे सभी का मंगल सभी का मंगल सभी का मंगली होय रे जन जन मंगल जन जन मंगल जन जन सुखिया होय रे सबका भला होय रे सभी की स्वस्थ मुक्ति होय रे भेद सब भवदु सब भवतु सब पूर्वेकडे तोंड करून बसा किंवा बुद्धमूर्ती समोर बसा क्षमा याचना उकास वंदामि भन्ते भारतेन मया कृतं सर्वपापपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयं ओकास वंदामि भन्ते भारतेन मया कृतं सर्वपापपराधं क्षमतु मे भन्ते तृतीयं ओकास वंदामि भन्ते भारतेन मया कृतं सर्वपापपराधं क्षमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते शरणेन सद्धिं अट्टांग समनागतम् उपोसतशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देथ मे भन्ते द्वितीयं ओकास अहं भन्ते शरणेन सद्धिं अट्टांग समनागतम् उपोसतशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देथ मे भन्ते तृतीयं ओकास अहं भन्ते शरणेन सद्धिं अट्टांग समनागतम् उपोसतशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देथ मे भन्ते यमहं वदामि तं वदेथ आं भन्ते नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स
नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि ईशरण शरणागमन संपूर्णं आं भन्ते पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समाधियामि अब्रह्मचर्या वीरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि विकालभोजना वेरमणि सिक्खापदं समाधियामि विकालभोजना वीरमणि सिक्खापदं समादियामि नच गीतवादितविसुक दर्शनमाला गन्धविलेपन धारणमण्डन विभूषणठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि न च गीतवादितविसुखदर्शनमाला गन्धविलेपनधारण मण्डनविभूषणठाणा वीरमणि सिक्खापदं समादियामि उच्चासयन महाशयना वेरमणि सिक्खापदं समाधियामि उच्चासयन महाशयन वीरमणि सिक्खापदं समादियामि तिसरणेन सद्भिं समनागतं उपोषतशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेथ आं भन्ते साध 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 अहं बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा वन्दामि सर्वदा वन्दामि भन्ते सुखियो सुखियो मंगलो कल्याणो दीर्घायो आशीर्वाद गाता घ्यायचे सर हो
नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स दुःखपत्ता च दुःखा भयपत्ता च भया शोकपत्ता च शोका हन्तु सब्बे पिपानिनो एतावता च अम्मेहि संवतं पुण्यसम्पदं सब्बे देवा अनुमोदन्तु सब्बसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु श्रद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हन्तु गच्छन्तु देवतागता सब्बे बुद्धा बलपत्ता पच्चेकानं च यं बलम् अरहन्तानं च तेजेन रक्षं वन्दामि सब्बसो आकाशट्ठा च भूमट्ठा देवानागा महेद्दिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु लोकशासनम् आकाशट्ठा च भूमट्ठा देवानागा महेद्दिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धदेशनम् आकाशट्ठा च भूमट्ठा देवानागा महेद्दिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु तं सदा अस्मिन् विहारघरपद्मतरुखगामे शब्देषु दीपनगरेषु पिचक्खवाले देवासुरा गरुडरक्षसनागयक्षा रक्षन्तु मं रतनुभावबलेन नित्यं भवगुपादाय वीचिहेटतो एतन्तरे सत्तकायोपपन्या रूप्यरूपी च सन्न्यसन्निनो दुःखापमुञ्चन्तु पुसन्तु निभृतिं देवो वස්සतु कालेन सस्य सम्पत्तिहेतु च हितो भवतु लोको च राजा भवतु धार्मिको साधु 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 सर्वांचे मंगल